तर नमस्कार मित्र, तुमचा आमचा सर्वांचा ओमकार पुन्हा एकदा घेऊन आलाय नवीन ब्लॉग। तर आता विषय कसा आहे, आता अनप्लॅन्ड ट्रिप आहे। सकाळी आम्ही कॉलेजमध्ये होतो आणि तिचं डिसिजन ठरलं की फार्म हाऊसवर जायचं। आता सातेरीची तर फार्म हाऊसवर चालू आहे। तर कसा आहे ट्रिप? एक नंबर। इथं सगळं साहित्य घेतलंय। आपलं पनीर झाले, चिकन झाले, बिर्याणी करायची। तर मित्रांनो प्लॅन ऑन आहे। आता आम्ही साहित्य आणायला चाललोय, फार्म हाऊसवर जेवण करणार आहे। लय भारी ब्लॉग होणार आहे, शेवटपर्यंत बघत आहे। मित्राच्या घरापाशी आलो, मित्राला घ्यायला। अनिश नावाचा मित्र आहे, पण तो घरात दिसत नव्हता। इकडे तिकडे बघितलं त्यावेळी आम्हाला इथं दिसला अनिश। अरे अनिश समोर बघ। आणि टू व्हीलरनं दोघं मागणी येणार आहेत। थोडं साहित्य राहिले ते घेऊन येणार आणि दोघं पोहोचल्या तिथं फार्म हाऊसला। आणि आता इथं मॅच बघत चालल्या सगळीजण। मॅप आणि मॅच दोन्ही पण आहे। कुछ मैचेस मिस किए, एक बार फिर याद दिला दें कि कल एकटं खायला एकटं इकडे बघ, इकडे दे। अरे कॅडबरी वाटेल ती की बघू। अरे मला मॅप सांगणारे रितेश खतकर यांनी बरोबर मॅप सांगितलेला। थोडा असंच गप्पा गोष्टी करत आम्ही पोहोचलो फार्म हाऊसला। कसा आहे इथंच समोर स्विमिंग पूल आणि असा मस्त व्ह्यू। हा थोड्या वेळानं पोहायला यायचं आहे। तर विषय काय झालाय, थोडं जरा कांदा बिंदा कापायचे, जरा जेवण ते करायचं आहे। जरा जेवणाची तयारी करूया, मग यावं इथं पोहायला मस्तपैकी निवांत। चला तयारी दाखवतो आमची काय काय चालू आहे। युगंधर भाऊ आलेले आहेत। हा भाऊ काय काय हायफाय म्हणा की, भाऊ काय हायफाय म्हणणार। कांदा मिरच्या टोमॅटो आणले आणि असं सगळं साहित्य आणले। तयारी बघा नुसतं इथं कशी होणार आहे। आचार्य नंबर 1 आचार्य। हो सर। हा तर कसं जेवण सुरू आहे? जेवण मस्त सुरू आहे। 12 वाजता जेवण होणार आहे, 1 वाजता जेवणार, 4 वाजता झोपणार आहे। बरं चालेल, दुसऱ्या आचार्याला विचारू। पहिल्या आचार्याला तापलेले आहेत, डायरेक्ट पोहूनच जेवायला झोपायला। हा दुसऱ्या आचार्य तुमचं काय मत आहे? झाली मत सांगितलं झालं एवढंच बाकी जेवण बनवायला। सॉरी आधीच फार्म हाऊसवर यायला झालता वेळ। माझा लवकर जेवण पाहिजे म्हणून सगळेजण लागले एकत्र कामाला। मग काय, थोडी नॉनव्हेजला लागलीत आणि थोडी शाकाहारीला कामाला लागलीत। हा होय भाजले। थांब पेटला मागे सगळ्या तयारी चालू आहे। शाकाहारी जेवणाचे आचार्य रितेश खतकर, पहिले आचार्य आहेत आणि दुसरे आचार्य सौरभ गुरु, हे 2 शाकाहारी मेंबर। नॉनव्हेजचं बार्बेक्यू करायला तर हिने व्हेजचं पण चालू केलं। आचार्य ओ रितेश खतकर, कसं जेवण कसं व्हायले? सगळे आचार्य त्यांच्या कामात व्यस्त होते, तर आम्ही ठरवलं आमच्या कामात व्यस्त राहू। तर मित्रांनो आता क्रिकेट खेळतो आणि पहिल्याच बॉलला बॉल गायब झालाय। म्हणतो परत आचार्यपाशी चाललोय, काय काय विषय झाला। असू दे की, आता बॉल गेला आता गेला। ते राईस, कांदा, चिकन भाजले तिथं। 2 आचार्य पक्के आचार्य आहेत, पक्के आचार्य। पुढं बघूया काय झाले। इथं बार्बेक्यू मध्ये काय, अरे पनीर कुठं आहे? पनीर इथे घेऊन बसला।
अरे काय पोहत जरा सगळं काम बी मग कांदा बिंदा चिरून गेलोय आम्ही. जरा बरं काय काय झाले ते तर सांगा जरा. चिकनचे झाले, भात शिजला इथं आणि तर कांदा बिंदा चिरून भाजून ठेवलं त्याला मॅरिनेट करून ठेवलं. तर आपलं काय चालू आहे आता आपण करालोय पनीर तंदूर. पनीर तंदूर. यामध्ये आता आपण पनीर भाजून घ्यायला. पनीर भाजून घेतला होय. कसलं आहे गाणं बंद झालं. वाघाचे रित्या बाजूला जरा जरा 2 मिनिट. योगासन करायला काय ओरडणारा व्यक्ती ह्योच काय. अरे ग बस. एक नंबर. 15 बकरी कापल्यात, अजून 2 बाकी आहेत. यायला लागतंय ना करली काय नॉनव्हेजच्या जेवणाचं सगळं क्रेडिट ह्या दोघांना जाते. साहिल पाटील आणि यादव ऑर्डर स्वीकारला जातील. प्रॉपर आचारी झालेले आहेत दोघं. बऱ्यापैकी जेवण आवरून आता सगळ्यांनी ठरवलं खेळायचं आता. तर मित्रांनो ऑपरेटर बघा आमचा. आता जेवण तर सगळं झालं होतं आणि फक्त पराठा करायचा राहिला होता. आता ते पण प्रोफेशनल रितेश खतकर कसे करतात ते बघा. हा आणि अर्ध टाकायचं कारण मित्रांसाठी बनवलंय ना. हा एक टाकलं तर हा आणि पसरून घ्यायचं असं. हा पसरलं. पसरवलं की नाही हा यावर टाकायचा आपला पराठा. पराठा निघतच ना. हा पराठा कच्चा बनवायचा. नाही नाही असा हलवला कसा ठेवायचा. वाट बघायची. हे घ्यायचं फिरवायचं. जसं पोरी आपल्याला फिरवत्या तसंच फिरवायचं. सेम टू सेम. हा पुरी फिरू द्या तसं काय. सेम टू सेम फिरवायचं. हा सेम टू सेम. असं फिरवलास. हा फिरवलं. सेम टाईम. हा ह्यामध्ये रिस्क असते. फुल रिस्क असते. आणि ते फक्त रितेश खतकरच करू शकतात. कारण प्रॉपर केला की रे ना. असं करायचं. असं करायचं. असं लावायचं. परत असं करायचं. परत असं करायचं. जर बाहेर पडलं तर 20 रुपये द्या. असं करून ठेवायचं आणि बघायचं जरा झाले का. समजा नाही झाले परत हे करायचं. ठेवायचं आणि पुढच्याही नाही बघायचं. कारण आपल्याला विश्वास असते की आपलं झाले. चला डन. जेवण तयार झालेलं आहे. जेवण समाप्त झालेलं आहे. धुवायचा कार्यक्रम सुरू आहे आता. असं काय गुंगी आल्या सगळी. तर मित्रांनो कॉलेजच्या जीवनातील हेच ते क्षण आहेत जे आपण पुढे गेल्यावर आठवतो. नाहीतर धावपळीच्या जगात इथं पुढं काय होईल काय सांगता येत नाही. पण
तर रात्रभर सगळ्यांच्या गप्पा गोष्टी ऐकून मित्रांचे इकडचे तिकडचे विषय ऐकून तर मंदगार वारा आम्हाला अंगाला शेवत होतं. तर मी उठायच्या अगोदर माझा मित्र एक उठलाय आणि ब्लॉक केलाय बघा ते. तर बघू शकता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे. मस्त असं वातावरण झालेलं आहे, धुकं दाट साचलेलं आहे. आणि हे बघा मी असा लोळत पडलेला आहे. तर मित्रांनो असा हा सकाळ लॉन होता, रात्री दिसला नसेल. आता बघा ही सकाळ सकाळी पोहायला गेल्यात. चला आपण मग जाऊया. पडत्यात वाटतात पडत्यात. आता एवढं स्विमिंग पूलमध्ये आले तर आमचं ठरलं रील करायचं. त्यात पण विषय काय झाला, माझ्याकडनं काय जर चुकलं तर काय केलीत बघा. ही थोडंफार म्हणजे जास्त शिव्या खाऊन नंतर एक रील फायनल झाली. तर ती माझ्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे, तर नक्की बघा. मस्तपैकी पाण्यात एन्जॉय करून आम्ही गेलो ग्राउंडवर. बघा आता काय विषय. आम्ही क्रिकेट खेळायला आलो आहे. मस्तपैकी ते स्टंप आहेत, बॅट पण आहे आणि बॉल पण आहे. तीन बॉल मध्ये एक डॉट काढून दाखवतो. तर मित्रांनो क्रिकेट एक मिनिट स्टंप तू का ओव्हर टाकायला सांग मग. तू का ओव्हर टाकायला, तू कोणा नंबर येतोय ह्याच्यानंतर कोण आहे, श्रवण्याच्या आधी कोण आहे ते पहिलं टाकतो ते. तर हे रितेश खतकर, कुपोषित अनिश, डाव प्रणव, शो फाटका श्रवण कोटगी, ट्रेडर फाटका ट्रेडर, तो तुमचा आमचा सर्वांचा ओमकार, तो मागचा साहिल पटेल, मॅनेजमेंट नेवर फेल्स. स्वतः तोंड दाखवू. आउट म्हणजे बॉल पण घालवाय ना. शिंदे पहिल्यांदा बॅटिंग करायला आल्यात आणि विषय काय झालाय, बॉलच नाही आहे. दगड टाकून खेळणार आहेत आता हिने. मित्रांनो आता इथं आंब्याचं झाड दिसले, आंबा तोडायचा, आंबे तोडायला चालल्यात सगळी. आंबा तोडायचा पाड पडला बाबा एक आंबा झाड. तर मित्रांनो इथं साईल पडलेली दुसऱ्या झाडाची आंबा पाडालाय. हा चालू पडतोय काय, दगडच पडला रे. नाही नेम नाही. हा बरोबर पडला हो. आंबा दाखव, आंबा दाखव. येऊ ही कुठं टाकल्या आंधळी कोशिंबीर. पडला पडला काय, पडला पडला. आंबा दाखवा सैल. येऊ हे नेम मारेत की सगळे आंबे ह्या दोन लेकरांनी पाडवल्यात. हे बघा यो कसा डाण्या, काय पडलं नाही आहे. तर हे सगळे आंबे घेणार आहे घरला, लोणचं घालाय. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटू आपण पुढल्या व्हिडिओत. चला माझे मीठ काय, चला भेटू नंतर.